Guys, welcome back to my channel, and in today's video I'm going to share you my favorite lip oil आणि माझा lip oil collection basically. So the first lip oil is this Kosas lip oil. हा माझा first lip oil होता. lip balm क्या बोलते, हा माझा first lip oil होता. So let's see, 2 ml प्रोडक्ट आहे, but it lasts almost म्हणजे 2-3 months राहिला. मी रोज वापरायची तरी 3 months मला लास्ट केलाय. इतका प्रोडक्ट नाहीये ह्याच्यात, बट ह्याचं शेड काही नाहीये. इट फील्स बेटर, म्हणजे स्वतःचे लिप्स बट बेटर. आणि ह्याला काही शेड नाहीये, सो आय वुड सजेस्ट की जर तुम्हाला शेड वगैरे हवं असेल तर हा नको घेऊ. बट आय लाईक इट. म्हणजे मी लिप बाम युजली यूज नाही करत. आय जस्ट प्रेफर लिप ऑइल्स. आय जस्ट फील बेटर, कारण की त्याच्यामध्ये ते शेड्स असतात. आता लिप बाम्स मध्ये पण तसे शेड्स आलेले आहेत. सो या, दिस इज द वेट लिप ऑइल अँड इन द शेड अनबटर्ड. And this was my favorite lip oil. The second one is this Rare Beauty lip oil. ह्याचा शेड I really don't know. मी आता शेड शोधून खालती लिंक ठेवेन, बिकॉज आता ह्या पॅकेजिंग वरती तरी गेला आहे. ऑलमोस्ट मी 1 year यूज करते आहे. सो या लिप ऑइलला शेड आहे अँड इट जस्ट फील्स वे बेटर दॅन द कोसस वन, आय फील सो. आणि वे मोर हायड्रेटिंग दॅन द कोसस वन. सो हा पर्पल शेड आहे आणि तुम्ही बघू शकतात की हा किती मस्त दिसतो आहे. म्हणजे या पिंक टॉप वरती पण, आणि युजली तुम्ही कोणता दुसरा जर टॉप कलर व्हाईट वगैरे घातला तर असं हायड्रेटेड वाटतात लिप्स आणि मस्त वाटतात. सो या, मी ह्याला मे बी 8.5 out of 10 देईल, बिकॉज आय डोंट नो, आय हॅव माय फेवरेट वन्स. म्हणजे मी एकदम लास्ट साठी ठेवलेला आहे. आणि आय डोंट नो, लेट मी नो की तुम्हाला कोणता लिप ऑइल्स आवडतात. सो दिस वॉज द सेकंड वन. आणि मला ह्याचा शेड खूप आवडतो, कारण की मी कोणता पण काही घातलं ना की मी हाच युजली यूज करते. तेव्हा मला असं काही असं पाहिजे आहे की काहीतरी लिपस्टिक लावायचं, बट आय वुड मेक इट ॲज ऑल्टरनेटिव्ह अँड यूज दिस रेअर ब्युटी वन. सो दिस इज दिस. आणि लाईक जर तुम्हाला लिप बाम नसेल वापरायचा तर आय वुड डेफिनेटली सजेस्ट ट्राय लिप ऑइल. जर तुम्ही एकदा ट्राय केला ना लिप ऑइल, तुम्ही लिप बाम विसरून जाल. आय टेल यू. सो द थर्ड वन इज दिस एल्फ वन. मी ह्याची काही खास फॅन नाहीये टू बी ऑनेस्ट, सो आय एम नॉट गोइंग टू रेट इट ॲज वेल, बट आहे तर मी आय थॉट की देते. तुम्हाला कळेल की ते कसा शेड, तो असा अजीब पिंक वाटतो. मे बी जर तुम्ही फेअर स्किन टोन असेल तर इट विल लुक गुड ऑन यू, बट इट डझंट लुक गुड ऑन मी. मला असं वाटतं हा लिप ऑइल मला वॉश आउट करतो माझ्या लिपला. असं जोकर वाटते मला. आय डोंट नो, बट मला इतकं पिंकी शेड सूट नाही करत. ऑर एल्स हे दिस वॉश आउट ऑन माय स्किन टोन. जर तुम्ही फेअर स्किन टोनला असेल तर ते चांगलं वाटेल, बट जर हायड्रेटिंग ह्याच्यामधनं गेलं, सर इफ आय सी इफ इट इज हायड्रेटिंग ऑर नॉट, डेफिनेटली इट इज हायड्रेटिंग, बट द शेड डझंट लुक गुड ऑन. सो द नेक्स्ट लिप ऑइल इज दिस समर फ्रायडे. हा पण एकदम चांगला शेड आहे. इट इज लाईक कोसस वन, की दिसत नाहीये की लिप ऑइल लावलाय, बट युअर लिप्स बट बेटर. सो या, ह्याचा वॉन्ड म्हणजे सगळ्यात फेवरेट आहे माझा. खूप मोठा वॉन्ड आहे आणि 1 स्वाईप मध्येच तुमचे सगळं येतं. आय ऑलवेज वॉन्टेड टू ट्राय समर फ्रायडे, बट मी हा शेड जरा रॉंग चूज केला असं वाटतंय. कारण की मला असं वाटलं मॅडम हुडा ब्युटीचा पण आहे, तर मला तसा वाटला हा शेड. बट इफ यू आर इन टुवर्ड्स द डार्कर स्किन टोन, इट विल जस्ट म्हणजे तुमच्या लिप्सवरती हा शेड काही दिसणार नाहीये. बट स्टील मला हा लिप ऑइल डेली यूज साठी बेस्ट वाटतो. अँड आय वुड रेट दिस ऑलमोस्ट 8.5 out of 10. सो या, मी ह्याला 8.5 देईल. बट मला खूप आवडतो, कारण की खूप मस्त असं हायड्रेटिंग आहे. आणि हा लॉंग, सो सगळ्या लिप ऑइलचं आहे की इट म्हणजे लॉंग लास्टिंग तर कोणतेच लिप ऑइल्स नसतात. इट जस्ट की कोणाला लिप बाम नाही आवडत तर लिप ऑइल यूज करते, आणि आय एम दॅट पर्सन. सो हा लिप ऑइल आहे. सो काय ह्याच्यामध्ये मला फ्रीबीज मिळालाय.
सो दिस इज द फ्रीबी. म्हणजे मी सफोरामधनं ऑर्डर केलं होतं अँड दिस वॉज अ फ्रीबी फॉर मी. आणि हा खूप जास्त चांगला पिंक शेड आहे. लास्टचा जो मी पिंक शेड दाखवला तो एकदम वाह्यात होता आणि हा आय डोंट नो फॉर सम रिझन चांगला पिंक शेड आहे. लाईक हा किती क्यूटू छोटू आहे बट इट इज व्हेरी गुड. आणि मी हा वापरला नाहीये कारण की आता ऍक्च्युली ना मी रात्रीमध्ये शूट करते सो हा मे बी पिंक दिसत नसेल बट इन पर्सन हा खूप जास्त चांगला लिप ऑइल आहे आणि इट हायड्रेट्स अ लॉट. म्हणजे खूप मस्त हायड्रेटिंग पण आहे. सो आय वुड गिव्ह दिस लिप ऑइल 9.5 आउट ऑफ 10. इट्स अ व्हेरी प्रिटी पिंक शेड लिप ऑइल आणि या आय रिअली लव्ड इट. इट इज super expensive. It is like $40, but if you like lip oils, you can try maybe once. So yeah, हा असा शेड दिसतो. शेड इज दिस क्लिनिक ब्लॅक हनी. आणि हा लिप ऑइल ह्या टॉपवरती तर चांगला नाही दिसणार आहे. बट दिस इज अ मरून शेड. ऍक्च्युली चांगला दिसतोय, नॉट बॅड. ह्या साईडला जास्त लागलाय. सो सर्वात जास्त चांगला लिप ऑइल हाच वाटतोय मला या टॉपवरती. आणि असा शेड उठून दिसतोय आणि हायड्रेटिंग. टू बी ऑनेस्ट सगळेच लिप ऑइल हायड्रेटिंग आहेत बट ह्याचं थोडंसं लाईक त्याच्यामध्ये लाईक असं हे वाटतं मला हा लिप ऑइल एल्फ चा की असं ग्लू थोडासा ग्लू वाटतं. बाकी सगळे असं ग्लू नाही वाटत. आणि त्यातला त्यात हा खूप मस्त आहे. लाईक इट इज अन आय नो मी खूप असं बोलते मी एव्हरीडे बट रिअली तो लाईक हा मरून आहे. आणि लिप बाम पण तुम्ही यूज करू शकता हा. सो या ऍज फार ऍज आतापर्यंतचा तो माझं क्लिनिक वालाच आवडला. मारिओचं हे होतं गिफ्ट मला मिळालेलं थ्रू सफोरा अँड आय एम गोइंग टू स्वॉच इट. सो मॉव शेड आहे. आय नो की मी असं इतकं छान नाही लावलाय बट आय एम गोइंग टू शो यू की हा लिप लायनर इतका इफेक्टिव्ह नाहीये बट हा लिप बाम खूप जास्त चांगला आहे. अँड द लिप बाम इज रिअली गुड बट द पॅकेजिंग इट इज लाईक 0.5 0.0 -10 देईन या पॅकेजिंगला. कारण की मी असं ट्राय केलं पूर्ण ओपन करायचं आणि ते बंदच नव्हतं होत. आणि हे किती मेल्ट होतं बघा. सो आय डिडंट लाईक द पॅकेजिंग बट लिप बाम मस्त आहे. लाईक असं कसं होऊ शकते एवढं जर कोणी एक्सपेन्सिव्ह घेत असेल तर. सो हा डे टाइम साठी शेड चांगला आहे. नाईट टाइमला आता तो मी रात्री शूट करते तर इतकं काही दिसत नाहीये. बट जर मी हायड्रेशनला ह्याच्यामध्ये दिलं तर ह्याचा हायड्रेशन लाईक 1000 आहे जर 10 वरती बोललं तर. आणि मी त्याला स्वॉच करून पण दाखवते. खूप जास्त पिगमेंटेड लिप बाम आहे हा, खूप जास्त. सो या दिस इज द कॉम्बो. ह्याचं मी शेड तुम्हाला सांगते तर रिच मॉव शेड आहे हा. अँड जर तुम्ही फेअर स्किन टोन असाल तर इट वुड लुक प्रेटियर ऑन यू. बट दिस इज द शेड आणि आय डोंट रिग्रेट इट. म्हणजे चूज करून हावाला बिकॉज खूप क्यूट आणि आहोत माझा कॅमेरा अँगल. ओके हा खूप जास्त क्यूट वाटतोय बट रात्रीसाठी इतका हे नाही आहे. सकाळी तुम्ही लावला तर जास्त बेटर वाटेल. आय नो मी खूप बडबड केलेली आहे
माझा शर्ट तर पूर्ण खराब झालाय. नाव माय फेवरेट लिप ऑइल दॅट इज हुडा ब्युटी फॉक्स फिलर. या लिप ऑइलचा काही तोड नाहीये. सो आय एम इन द शेड. ओके, ह्याचा मी शेड फॉक्सी आहे हा शेड. आय विल शो यू. आय डोंट नो की ह्याच्यावरती कसा होईल. लुक ऍट द ऍप्लिकेटर. आणि ह्याच्यावरती हा सूट नाही होते. आय विल नॉट लाय. बट दिस इज माय फेवरेट. आय नो की ह्याच्यावरती नाही सूट होत आहे. बट आय टेल यू, आय प्रॉमिस यू की हा खूप जास्त मस्त शेड आहे. अँड इफ यू बाय दिस यू विल नॉट रिग्रेट इट. लाईक इन म्हणजे इन टर्म्स ऑफ हायड्रेशन, इन टर्म्स ऑफ कलर आणि इन टर्म्स ऑफ म्हणजे इन टर्म्स ऑफ लाईक जास्त वेळ राहतो. हाच जास्त वेळ राहतो इन टर्म्स ऑफ सगळे लिप ऑइल्स. सो मी म्हणून विचार केला की मी हा लास्ट ठेवते. अँड आय नो की ह्या टॉपवरती मे बी चांगला दिसत नसेल. बट this is the best lip oil. I am telling you guys. So this was all my lip oil collection. 15 lip oils तरी असतील. मी थंबनेल साठी एक फोटो काढले. ओके, सो हे 10 किती असतील? 10 तरी असतील. बट या सगळं पाडवलं मी. बट इफ यू वॉन्ट टू लाईक मोर सच व्हिडिओज असे तर लेट मी नो इन द कमेंट सेक्शन बिलो. सो मी हे सगळे लिप ऑइल्स यूज केलेले आहेत. सो इफ आय वुड सजेस्ट तुम्ही लिप ऑइल परचेस करणार असाल तर कीप इन माइंड दॅट काय काय शेड्स वॉर्म स्किन टोनला सूट करतात, काय काय शेड्स कोल्ड स्किन टोनला सूट करतात. आणि ओव्हरऑल मला फक्त हा लिप ऑइल हायड्रेशनच्या ह्याच्याने नाही आवडला आणि बाकी सगळं आवडलं. म्हणजे मी पहिलं बोलली की चांगला हायड्रेशन, जेव्हा असं थोडंसं चिपकतो तो लिप ऑइल, हा चिपकत नाहीये. क्लिनिकचा एकदम मस्त लिप ऑइल आहे. आणि बाय द वे दिस इज नॉट अनस्पॉन्सर्ड व्हिडिओ. हा खूप अनस्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे. असं स्पॉन्सर झाला तर नक्की चांगलंच आहे माझ्यासाठी. बट दिस इज नॉट अनस्पॉन्सर्ड व्हिडिओ. जस्ट टू क्लॅरिफाय यू गाईज, दिस इज ऑल. म्हणजे मी ह्यातले खूप सारे लिप ऑइल्स बाय केलेत आणि काही PR म्हणून आलेले आहेत. सो या, इफ यू लाईक एनी ऑफ दिस लिप ऑइल डू लेट मी नो. आणि जर तुम्ही ह्यातले कोणतंही लिप ऑइल यूज करत असाल तर पण मला सांगा. माय फेवरेट इज फॉक्सी फिलर अँड ब्लॅक हनी अँड द अरमानी वन. So I will see you guys very soon in my next video. Till then, bye bye.